हेमंत लिवेकर शो मध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे 5-7 दिवसापूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यामध्ये समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचे निर्देश त्यांनी जाहीर केलेले आहेत. या संदर्भामध्ये एक निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करून त्याद्वारे त्या समितीच्या शिफारसीवरती काम केलं जाईल आणि राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू केला जाईल अशा पद्धतीचं सुतोवाच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेलं आपल्याला माहिती असेलच. समान नागरी कायदा या कायद्याविषयी आपण अनेक वर्ष ऐकतोय. पंतप्रधानांनी एक वर्षी लाल किल्ल्यावरनं भाषण करत असताना नरेंद्र मोदी यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच सेक्युलर सिव्हिल कोड लागू करण्यासंदर्भामध्ये सुतोवाच केलं होतं आणि त्यानंतर कदाचित किंवा त्याच्या मागे पुढे कधीतरी भारतामधलं उत्तराखंड हे राज्य हे पहिलं राज्य ठरलं समान नागरी कायदा लागू करणारं. त्यानंतर भारतामधल्या उर्वरित राज्यामध्ये देखील विशेष करून भाजप प्रणित सरकार ज्या राज्यांमध्ये आहेत त्या ठिकाणी समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. उत्तराखंडाच्या पाठोपाठ आसाम सारखं राज्य देखील समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भामध्ये काम करतंय, विचार करतंय आणि आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार देखील त्याच्यामध्ये सामील झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. आणि जर सर्व गोष्टी यथायोग्य पार पडल्या तर समान नागरी कायदा करणारं महाराष्ट्र हे देखील एक महत्वाचं राज्य ठरेल असं मला वाटतं. समान नागरी कायद्या संदर्भामध्ये आम्ही लहानपणापासून ऐकतोय. विशेष करून आम्ही जेव्हा शाळा कॉलेजेसमध्ये होतो त्यावेळेला आम्ही मुलं समान नागरी कायदा भारतामध्ये लागू केला पाहिजे या संदर्भामध्ये बोलायचो. अर्थात त्यावेळेला आम्ही समवयस्क मुलं ज्या चर्चा करायचो त्या प्रामुख्यानं समान नागरी कायद्याचा संबंध आम्ही आरक्षणाशी जोडत असायचो आणि खूप वर्षापासून ती चर्चा सातत्यानं सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतं. समान नागरी कायदा भारत स्वतंत्र झाल्यानंतर अद्याप देखील संपूर्ण भारतभर लागू झालेला नाही ही वस्तुस्थिती असली तरी आता मात्र अलीकडं समान नागरी कायदा राज्यांमध्ये देशांमध्ये लागू करण्यासंदर्भामध्ये विविध ठिकाणी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या संदर्भामध्ये अनेक चर्चा होत आहेत. काही पॉझिटिव्ह, काही निगेटिव्ह, नकारात्मक, सकारात्मक अशा सर्व प्रकारच्या चर्चा होताना आपल्याला दिसत आहेत. आणि या अँगलनं थोडंसं आपण जेव्हा अभ्यास करू, जेव्हा मी पण विचार करू लागलो की समान नागरी कायदा संदर्भामध्ये केव्हापासून चर्चा सुरू होतीये किंवा केव्हापासून आपल्या देशामध्ये समान नागरी कायदा संदर्भामधल्या गोष्टी संदर्भामध्ये चर्चा सुरू होतीये या संदर्भामध्ये मी विचार करू लागलो तेव्हा मला कळालं की 19व्या शतकामध्येच खरं तर 1840 मध्ये लेक्स लॉकी रिपोर्ट नावाचा एक रिपोर्ट त्यावेळेला सादर झालेला होता. माझ्या माहितीप्रमाणे 1840 हे ते साल होतं आणि त्या सालामध्ये हा रिपोर्ट इंग्रज सरकारनं त्या रिपोर्टवरती काम केलं आणि त्यावेळच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी किंवा त्यावेळच्या ब्रिटिश पार्लमेंटच्या हातामध्ये अजून भारत देशाचा कारभार गेला नव्हता पण तरी देखील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या देशावरती राज्य करत होती आणि त्या दरम्यान भारतामध्ये कायद्यापुढे समानता या संदर्भामध्ये या तत्वाच्या अनुषंगानं भारतामध्ये काम सुरू करण्यासंदर्भामध्ये त्यांचा विचार सुरू होता. अर्थात त्यावेळेला देखील लेक्स लॉकी रिपोर्ट मध्ये 1840 मधला हा रिपोर्ट याच्यामध्ये पर्सनल लॉज मग विविध धर्मामध्ये भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात आणि मग विविध धर्माच्या पर्सनल लॉजच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना धक्का न लावता इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कायद्यापुढची समानता या तत्वाचा वापर करून सर्व नागरिकांना किंवा भारत देशामध्ये असलेले जी सर्व राज्य किंवा नागरिक आहेत त्यांना कायद्यापुढे समानता, कायद्यासमोर समानता या तत्वाची अंमलबजावणी करून कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये आणण्यासंदर्भामध्ये त्यावेळेला विचार सुरू होता. आणि 1840 मध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पर्सनल लॉज, मग ते हिंदू पर्सनल लॉज असू देत किंवा ख्रिश्चन पर्सनल लॉज असू देत किंवा मुस्लिम पर्सनल लॉज असू देत, यांना धक्का न लावता कायद्यापुढे समानता या तत्वाची अंमलबजावणी करून
या देशामध्ये भारत स्वतंत्र होईपर्यंत विविध प्रकारच्या कायद्याच्या तरतुदी ब्रिटिश सरकारनं केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात याला सर्वप्रथम धक्का लागला गेला म्हणजे कायद्यापुढच्या समानता या तत्वाचं अंमलबजावणी करत असताना देखील मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा हिंदू यांचे जे पर्सनल लॉज आहेत, या पर्सनल लॉजना सुद्धा खारीज करून या सगळ्या गोष्टींना कायद्यापुढे, कायद्यासमोर समान अशा तत्वाच्या अनुषंगानं आणण्यासंदर्भामधले समर्थनीय भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्यांनी घेतलेली होती. खरं तर बाबासाहेब आंबेडकर हे डाय हार्ड हे समर्थक होते युसीसीचे म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडचे, ज्याला आपण समान नागरी कायदा असं आपण म्हणतोय. त्या समान नागरी कायद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणावरती ते समर्थनाची भूमिका घेत होते. त्यांना असं म्हणायचं होतं की कायदा पुढे समानता हे जे तत्व आहे आधुनिक लोकशाही राज्याचं, कायद्यापुढं समानता नावाचं जे तत्व आहे, त्या तत्वाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करायची असेल तर जे विविध धर्माचे जे पर्सनल लॉज आहेत ते पर्सनल लॉज सगळे कॅन्सल करून त्या सर्व लॉजच्या ऐवजी संविधानानं तयार केलेले जे कायदे आहेत त्या कायद्याचे त्यांच्यावरती बंधन असलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांची होती. त्याचबरोबर जर सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता असं आपण ज्याला म्हणतो किंवा धर्मनिरपेक्ष या तत्वाची जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला जर पायमल्ली आपल्याला होऊ द्यायची नसेल, तर हे जे पर्सनल लॉज असतील या पर्सनल लॉजना आपण बाजूला ठेवलं पाहिजे, असं बाबासाहेबांची भूमिका होती. अर्थात बाबासाहेबांच्या भूमिकेला त्यावेळच्या कालावधीमध्ये पुरेसं समर्थन मिळालं नसावं आणि म्हणूनच कायद्यापुढे समानता या तत्वाचं खऱ्या अर्थानं पालन केलं गेलं असतं, अशा पद्धतीचा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा त्यावेळेला एक डिस्टंट ड्रीम ठरलं, म्हणजे दूरवरचं स्वप्न ठरलं. कारण या समान नागरी कायद्याला संविधानामध्ये त्यावेळेला म्हणजे कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं नाही. अर्थात आर्टिकल 35 हे सुरुवातीला समान नागरी कायद्या संदर्भामध्ये रचलं गेलं होतं, परंतु नंतर मात्र आर्टिकल 35च्या ऐवजी आर्टिकल 44 जे मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे, ज्याला आपण गायडिंग प्रिन्सिपल्स असं आपण म्हणतो. आधुनिक लोकशाही भारताच्या राष्ट्रासाठी ज्या मार्गदर्शक सूचना, मार्गदर्शक तत्व जी संविधानामध्ये लागू करण्यात आलेली आहेत किंवा मार्गदर्शक सूचना ज्या देण्यात आलेल्या आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आली. बाबासाहेबांना त्यावेळेला शक्य असतं किंवा त्यावेळेला पुरेसं प्रमाणामध्ये जर बाबासाहेबांना जर त्याचं त्यावेळेला जर समर्थन मिळालं असतं, तर समान नागरी कायदा हा त्याच वेळेला अस्तित्वात आला असता. बाबासाहेबांचं मत होतं की धर्मनिरपेक्षता, त्याचबरोबर समान कायद्यापुढची समानता, एक संघपणा, एक जिनसीपणा या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जर आणायच्या असतील, तर सर्व प्रकारचे जे पर्सनल लॉज धर्मांमध्ये विविध धर्मीयांची जे पर्सनल लॉज आहेत ते खारीज करून त्यांना तिलांजली देऊन कायद्यापुढे समानता या तत्वाप्रमाणे सर्व धर्मीय लोकांना संविधानाच्या चौकटीमध्ये एकत्र आणणं, एक समान पद्धतीने त्यांना ट्रीट करणं हे अत्यावश्यक आहे. बाबासाहेबांनी ही समर्थनाची युसीसीच्या समर्थनाची भूमिका घेत असताना त्यावेळेला एकेकाळी जे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स आहे म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या बाउंड्रीवरचा जो भूभाग आहे, तो भूभाग कशा पद्धतीने हिंदू सक्सेशन लॉच्या अंडर आहे हे त्यांनी दाखवून दिलं होतं. म्हणजे मुस्लिम बहुल जनता या प्रदेशामध्ये असताना देखील हिंदू सक्सेशन लॉ म्हणजे हिंदू वारसा कायदा या कायद्याप्रमाणे तिथं कशी अंमलबजावणी केली जाते हे बाबासाहेबांनी सप्रमाण पटवून दिलं जातं. मगाशी या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की आम्ही मुलं जेव्हा शाळा कॉलेजेसमध्ये होतो त्यावेळेला आरक्षणाचे जे विरोधक असणारे, त्यावेळेला सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा आरक्षणाचे विरोधक असणारे काही विद्यार्थी, काही आमचे मित्र असायचे, ते त्यावेळेला समान नागरी कायदा हे कुठंतरी त्यांनी ऐकलेलं वाचलेलं या संदर्भामध्ये बोलत असताना ते म्हणत असायचे की देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे आणि आरक्षणाच्या तत्वांमुळे ज्यांच्यावरती अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी समान नागरी कायदा देशामध्ये अस्तित्वात आला पाहिजे असं त्यांचं
मत असायचं. पण अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे नंतर कालाउघामध्ये समान नागरी कायदा UCC या संदर्भामध्ये जेव्हा पुरेशा प्रमाणामध्ये, मी कायद्याचा अभ्यासक नाही आहे, परंतु पुरेशा प्रमाणामध्ये जेव्हा त्याच्यावरती आम्ही विचार केला, तेव्हा लक्षात हे आलं की समान नागरी कायदा इज नथिंग बट, बरं का, समान नागरी कायद्याचा संबंध हा आरक्षणाशी नाही, तर समान नागरी कायद्याचा संबंध आहे वारसा हक्काशी, त्याचबरोबर मॅरेज विवाह संदर्भामधल्या तरतुदींशी, त्याचबरोबर घटस्फोटाशी संबंधित, त्यानंतर प्रॉपर्टीशी संबंधित अशा महिलांच्या हक्कांविषयी हा कायदा, हा या कायद्यामध्ये तरतुदी अपेक्षित आहेत हे आम्हाला समजलं. बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायदा या कायद्याचं स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून त्यांना जेवढं शक्य होतं तेवढे प्रयत्न त्यांनी त्या कालावधीमध्ये केले होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल नावाचा कायदा त्यांनी केला होता आणि त्यायोगे हिंदू धर्मामधल्या स्त्रियांना वारसा हक्काशी संबंधित त्यांना पित्याच्या संपत्तीमध्ये देखील वाटा असावा अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांनी करून ठेवलेल्या होत्या. अर्थात त्यावेळेला हिंदू कोड बिला संदर्भामध्ये बाबासाहेबांना प्रचंड विरोध झाला, हेही आपल्याला माहित आहे. द रेस्ट इज द हिस्ट्री, आपल्याला सगळं माहित आहे. त्या संदर्भामध्ये मी अधिक भाष्य करणार नाही आहे. पण बाबासाहेबांचा तो प्रयत्न होता. बाबासाहेब असं म्हणत असायचे की ज्या देशामध्ये स्त्रिया प्रगती पथावरती आहेत, तो देश च्या पथावरती आहे असं मी मानतो. म्हणजे स्त्रियांच्या प्रगतीचा संबंध देशाच्या प्रगतीसाठी लावणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक द्रष्टे सुधारक नेते होते आणि समाज सुधारक होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि ते केवळ एका धर्मियांमधल्या स्त्रियांच्या सुधारणेविषयी बोलत नव्हते, तर ते विविध धर्मियांच्या स्त्रियांच्या सुधारणेविषयी बोलत होते. आज आपण पाहतो की देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील अजूनही म्हणजे आता अलीकडं मला असं वाटतं की 2-1 वर्षापूर्वी आता अलीकडं भाजप सरकारनं ट्रिपल तलाक सारखी एक अन्याय्य आणि मुस्लिम स्त्रियांवरती अन्यायकारक असलेली ही जी तरतूद आहे मुस्लिम पर्सनल लॉच्या दरम्यान, तर त्या तरतुदीला तिलांजली देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ट्रिपल तलाकला बेकायदेशीर ठरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अजूनही लॉंग माइल्स टू गो, आपल्याला खूप प्रदीर्घ असा आपल्याला प्रवास करायचा आहे. जे पर्सनल लॉज आहेत आणि जे स्त्रियांच्या प्रगतीला अडसर ठरणारे कायदे आहेत ते आपल्याला बदलून आपल्याला कायद्याच्या कसोटीमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये सर्वांना समान अशा पद्धतीच्या अधिकारांच्या गोष्टी आपल्याला बहाल करायच्या, त्यासाठी आवश्यक ते कायदे करावे लागतील. आणि UCC हे एक त्या दृष्टिकोनातनं टाकलेलं महत्वाचं पाऊल ठरतं. आणि हळूहळू आपल्या देशामध्ये UCC संदर्भामध्ये विविध राज्य भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत आणि UCC सारखा एक महत्वाचा कायदा आपल्या राज्यामध्ये लागू करण्यासंदर्भामध्ये भूमिका करतायत. इतकंच करणं अपेक्षित आहे की UCC लागू करत असताना सेक्युलर किंवा सेक्युलरिझम हे जे तत्व आहे ते तत्व ध्यानामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट धर्माला विरोध म्हणून त्या धर्मियांना टार्गेट करण्याच्या ऐवजी खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या उन्नतीसाठी आवश्यक त्या तरतुदी करायच्यात, इतक्या प्रामाणिक आणि शुद्ध हेतूनं जर अशा पद्धतीचे जर कायदे केलेत तर मला असं वाटतं की या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या गैरसमज निर्माण होणार नाहीत आपल्या समाजामध्ये आणि समाज एक निकोप आणि चांगल्या दर्जाचा समाज होईल असं मला वाटतं. तुर्तास UCC संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका काय आहे, त्याचबरोबर समितीच्या शिफारसी नेमक्या कशा येत आहेत हे सगळं पाहणं मनोरंजक ठरेल. येत्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये आपल्याला समजतील. तोपर्यंत आपण विश्रांती घेऊया. नमस्कार.